माझं डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना सांगणं आहे, डॉक्टर अनिकेत देशमुख तुम्हीही नीट ऐका। आमदार कुठे आहेत डॉक्टर बाबासाहेब? तुम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात अजिबात येऊ नका आणि तुम्ही आले तरी तुम्हाला घेत बी नाही। पण तुम्ही या महिन्यात निर्णय घ्या आणि शेतकरी कामगार पक्ष हा शिवसेना भाजपाचा मित्र पक्ष झालाय एवढी बातमी आम्हाला द्या। दंडवत घालत चिकमहुदवरून तालुका सांगोला येथे तुमच्या घरी येतो, अगोदर बाईंचं दर्शन घेतो आणि तुम्ही लहान सहान असला तरी तुमचं दर्शन घेतो, अशी थेट ऑफर माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना दिली आहे। जयकुमार गोरे यांची सोलापूरच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल सांगोला तालुक्याच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। त्या सत्कार समारंभात बोलताना माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाला शिवसेना भाजपासोबत येण्याचं आवाहन केलं। डॉक्टर बाबासाहेब देशमुख त्यावर काय बोलतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे। शहाजी बापू पाटील म्हणाले की पाणी कधी सुटतंय याची सर्वजण वाट बघत होते, त्यात शेतकरी कमी होते मात्र नेते मंडळी जास्त होती। पाणी मिळवणं एवढं सोपं नाही, पाण्यासाठी माझं सारं आयुष्य गेलंय। पाण्यासाठी काय लागतं हे मी तुम्हाला समजावून सांगतो। सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगण्यासाठी उभा आहे। माझ्या मनाला एक गोष्ट साठून गेली, ज्या माणसानं सांगोल्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी गेली 5 वर्ष चांगल्या पद्धतीनं काम केलं त्या खासदाराला तुम्ही बेस्ट पैकी पाडून टाळ्या वाजवल्या। पाप मी बी केलंय, चांगलं कोण वागलं आणि पाप कुणी केली हे ज्याच्या त्याला माहितीये, ज्याच्या त्यानं आपापल्या आत्म्याला विचारायचं। शहाजी बापू म्हणाले की असलं राजकारण आपण करायला लागलो तर एकट्या डॉक्टर बाबासाहेब देशमुखांना काय निवडून देताय? एकाच पंचवार्षिकला मला डॉक्टर बाबासाहेब देशमुख, दीपक आबा साळुंके आणि डॉक्टर अनिकेत देशमुखांना निवडून दिलं तरी तुमचं कल्याण होणार नाही, कारण घोडं कुठं पेंड खातंय हे मला माहितीये। काँग्रेस काय आपली शत्रू होती काय? माझं जयाभाऊ आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं आयुष्य काँग्रेस पक्षातच गेलंय। लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी पाण्यासाठी जीवनभर लढा दिला, दराखोऱ्यातून फिरले पण काँग्रेसनं कधीही त्यांच्या मागणीला साथ दिली नाही। पण शिवसेनेतून खासदार झाले आणि राज्यात 1995 मध्ये शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं। त्यावेळी टेंबू, म्हैसाळ आणि उजनीचं पाणी भाजपा शिवसेना सरकारच्या काळात सांगोला तालुक्यासाठी मंजूर झालं असंही त्यांनी नमूद केलं।